आज मी एक महान योगी अशा एका व्यक्तीविषयी बोलणार आहे, ते म्हणजे ओशो. ओशो रजनीश असं त्यांचं नाव. त्यांचं पहिलं नाव आलं की एक कॉन्ट्रोवर्शियल गुरु तर त्यांच्यावर फार निंदा आणि टीका झालेली आहे की लोक अगदी म्हणते त्यांना नका फॉलो करू, ते काय चुकीचं सांगतात वगैरे वगैरे. जे अश्लील आहे असं काहीतरी बोलतात. पण असं नाहीये, नीट समजून घ्यायचं असतं. संतांना समजून घ्यायचं म्हणजे आपला अख्खा जन्म जातो. त्याला एक वेगळी मॅच्युरिटी आणि वेगळी आध्यात्मिक लेवल लागते, तरच ते कळतं. ओशोनी 1960च्या काळामध्ये एक पुस्तक लिहिलं. ते होतं संभोगातून समाधी, रिलेटेड टू सेक्स, आणि सेक्सचा कसा आपण आध्यात्मिक व्हॅल्यू देऊ शकतो हे त्याचा साधारण पुस्तकाचं सार होतं. पण ते पुस्तकावर खूप टीका झाली, त्या वैयक्तिक त्यांच्यावर खूप निंदा झाली, एवढी लेवलपर्यंत निंदा झाली की त्याला देश सोडावा लागला, त्यांना देश सोडावा लागला. ते स्वतः अमेरिकेत स्थायिक झाले आणि तिथे ओशोचं ओशोपूर काय रजनीशपुरम असं त्यांचं गाव झालं. अमेरिकेत सुद्धा त्यांनी प्रचार केला. ते फॉरेनर लोक त्यांच्याकडे आले. मुळात ते सत्पुरुष होते, ताकद होती त्यांच्यामध्ये. लोक म्हणाले, हा फॉरेनर लोकांना ते काय सेक्स आणि हेच आवडत असतं, तेच असतं, कल्चर आहे त्यांच्याकडे, त्यामुळे मग तिथे तो होणारच मोठा. पण आपलं देशाचं दुर्दैव आहे, जे त्यांना सांगायचं होतं आपल्या लोकांना ते कळालं नाही. नीट विचार केला तर ओशोने किती पुस्तकं लिहिली आहेत? ते एकच पुस्तक लिहिलंय का? किंवा जी पुस्तकं लिहिली आहेत टू रिलेटेड टू सेक्सच लिहिली आहेत का? फक्त तेवढंच बोललाय का? ओशोनी जवळजवळ त्यांनी 150हून जास्ती पुस्तकं लिहिली आहेत. प्रत्येक धर्मावर त्यांनी काहीतरी मत मांडले, विचार सांगितले. अनेक संतांवर पुस्तकं लिहिली. मग ते संत कबीर असू दे, तुलसीदास असू दे, गौतम बुद्ध असू दे, भगवान श्रीकृष्ण असू दे, गीतावर त्यांनी पुस्तक लिहिलंय, दत्तात्रयांवर पुस्तक लिहिली आहे. मग अगदी इस्लाम धर्मावर, मोहम्मद पैगंबर, इस्लाम धर्म काय, त्याची नीव काय, त्याच्यावर पुस्तक लिहिलंय. येशू ख्रिस्त, ख्रिश्चन धर्म, ह्याच्यावर त्यांनी पुस्तकं लिहिली. अशी अनेक पुस्तकं लिहितात. योग मार्ग काय आहे, कुंडली जागरण काय आहे, शक्तिपात काय आहे, कितीतरी पुस्तकं लिहिली. योग निद्रा म्हणजे काय, ही सगळी 150 पुस्तकं लिहिली. त्या 150 पुस्तकामधले एक पुस्तक आहे फक्त संभोगातून समाधी, एक. त्याच्यावर एवढी टीका झाली आणि त्या लोकांना वाटलं, त्याला म्हणजे एक टॅगलाईन म्हणतो ना, टॅग लागला की सेक्स गुरु, हा एवढंच शिकवतो मला. असं नाहीये. कसं आहे की ओशोनी, मी एक व्हिडिओ किंवा असं एक पुस्तक वाचलं होतं की निद्रा, झोप, माणसाला झोप येते, त्याच्यावर त्याचं रहस्य सांगितलंय त्यांनी. झोप काय येते, कशामुळे येते, की झोप येणं महत्वाचं काय आहे, झोप नाही येत त्यांचं आयुष्य कसं असतं, झोपेत साधना कशी होऊ शकते, झोपेत ध्यान हे कसं होऊ शकतं. मग झोपेत तुम्हाला पडणारे स्वप्न की काय आहेत, चांगली स्वप्न, सूचक स्वप्न, वाईट स्वप्न काय आहेत, जेव्हा तुमची कुंडली जागृत होत असते तेव्हा पडणारे स्वप्न काय आहेत, झोपेमध्ये काय संदेश होतात, झोपेमध्ये तुम्ही म्हणजे खरंच देहात असता का देहाच्या बाहेर जाता, ऍस्ट्रल ट्रॅव्हल करता का तुम्ही, हे सगळं ज्ञान विज्ञान, त्यातलं रहस्य निद्रेविषयी, जे आपण सगळे झोपतो, माणसाला झोप गरजेची आहे. लहान मुलांनी किती झोपावं, मोठ्यांनी किती झोपावं, कधी झोपावं कधी नाही झोपावं. मी झोपेविषयी का बोलतोय की झोप ही नैसर्गिक गोष्ट आहे जी देवाने दिलेली आहे, बरोबर. सगळेच आपण झोपतो एक विशिष्ट 6 तास 8 तास. त्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, निद्रा. मग ही जी नैसर्गिक गोष्ट आहे, तसं तुम्हाला आयुष्यात जी सेक्स ऍक्टिव्हिटी ही सुद्धा देवाने दिलेली नैसर्गिक गोष्ट आहे. पण जसं झोपेतनं तुम्ही अध्यात्म कसं करू शकता किंवा झोपेतून तुम्ही साधना कशी करू शकता, सो थ्रू सेक्स तुम्ही कसं अध्यात्माकडे वळवू, ती जी एनर्जी आहे, सेक्स नावाची एनर्जी, ह्या अध्यात्माकडे कशी जाऊ शकते, ह्याचं योगशास्त्र ओशोनी सांगितलंय. ज्या आपली मानवातली ही प्रजनन ही एक साधी नॅचरल गोष्ट आहे. ही काय अंधश्रद्धा किंवा ते बोलायचं नाही, टबू म्हणतो आपण, टॅबू टॅबू, तसं नाहीये. हेच बोललेलं आहे. तर हे नक्की ओशोची ही निंदा का झाली, याविषयी मी एक वेगळा व्हिडिओ करीन की नक्की संभोगातून समाधी आणि सेक्स ही ऊर्जा अध्यात्माकडे कशी वळवता येऊ शकते, याचं शास्त्र म्हणा, विज्ञान म्हणा, किंवा त्याची फिलॉसॉफी म्हणा, जे काय, किंवा अध्यात्म म्हणा, हे कसं असू शकतं, वळवू शकतो आपण, हे सगळं ज्ञान ओशोने दिलंय. मला जेवढं कळलं, समजलंय, मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण ओशो सारखे माणसं ही म्हणतो ना, काळाच्या आधी जन्मले, काळाच्या आधी आले. तो जो काळ होता 1950, 60, 70, हा एक बुरसटलेले विचारांचा काळ खूप होता. अंधश्रद्धा,
हिंदू धर्म स्टेबल नव्हता, त्याच्यामध्ये काही विज्ञान नव्हतं. नुसतं काहीतरी कुठले तरी पोरते आणि पंडित सांगतात तेवढं ऐकायचं आणि करायचं. ह्याच्या पलीकडे जाऊन त्यातलं विज्ञान काय आहे, सायन्स काय आहे, हे ओशोनी सांगितलं. त्या काळातल्या लोकांना ते झेपलं नाही, त्यांना ते असं अश्लील वाटलं. आत्ताच्या काळात ओशो असता तर तो भारतात राहिला असता आणि तो खूप जास्ती मोठा होऊ शकला असता. तो संत तर फार मान्यता मिळाली असती. कारण का आत्ताच्या काळात तुम्ही समज सेक्स विषयी काही बोललात तर ते काय अगदी ई उ असं काही केलं जात नाही, अश्लील वाटत नाही, ते नॅचरल आहे, ते बोललं जातं, दाखवलं जातं, काय आहे त्याच्यात. त्यामुळे तो काळाच्या आधी एखादा संत येतो. खरं आत्ताच्या काळात ओशो सारखा संत असणं जास्ती गरजेचं आहे. कितीतरी पिढ्यांना तो चांगल्या मार्गाला लावू शकतो. व्यसन सोडून ओशोंचं कार्य असं होतं की जे अमेरिकेतल्या अशिक्षित गरीब व्यसनी असे लोक होते रस्त्यावरचे, असे लोकांना त्यांनी अध्यात्माकडे वळवलं. आणि ओशोचे किती आश्रम झाले आणि ते त्यांना शक्तिपात दिली, त्यांना फार वेगळं करून टाकलं त्यांनी. त्याला खरं त्यांना म्हणून माणूस म्हणून घडवलं त्यांनी, धर्माच्या पलीकडे जाऊन. धर्माची जेवढी त्यांनी स्तुती केली आहे तेवढी त्यांनी निंदा पण केली. म्हणजे जेवढे हिंदू धर्माचं त्यांनी स्तुती पण केली असेल, त्यातल्या काही धर्माच्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याही त्यांनी सांगितल्या आहेत. मग तो इस्लाम धर्म असू दे, ख्रिश्चन धर्म असू दे. मुळात आपले जे विचार आहेत हे असे बुरसटलेले असल्यामुळे आपण एक म्हणतो ना वेगळ्या लेवलचा विचार करू शकत नाही. त्यामुळे संतांना म्हणतो ना असं फुल्ली ऍक्सेप्ट करत नाही. जे आपल्या मनासारखं आहे तेवढंच आपण ऍक्सेप्ट करतो. त्याच्या पलीकडे असतं खरं म्हणजे विज्ञान किंवा अध्यात्म, जे आपण ऍक्सेप्ट करू शकलो नाही. अशी ही व्यक्ती ज्याच्यामध्ये ना एक वेगळी ताकद आणि वेगळी हिंमत होती हे सगळं सांगायची. शक्यतो सत्पुरुष हातचा राखून सांगतात, कशाला उगाच आपले भक्त कमी होतील, व त्याला काही चिंता नव्हती. लाखोनी भक्त तयार केले, जे काय हवं ते सांगितलं. निंदा करायची इस्लाम धर्माची तर माईक वर त्यांनी केली. हिंदू धर्माचं शास्त्र समज चुकीचं असेल, मॅनमेड आहे असं त्यांनी माईक वर सांगितलं, काही घाबरला नाही. ते त्याची हिंमत आहे म्हणून तो मला खूप आवडतो. पण काही जो विषय आहे की संभोगातून समाधी की सेक्स रिलेटेड, तो नक्की काय बोललाय हे मी पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. धन्यवाद.